येस. सो गुड मॉर्निंग. सो प्रॅक्टिकल्स केले तुम्ही सर्वांनी? स्वरूपा, रुपाली. येस. तुम्ही अनम्यूट करू शकताय माईक्स. 2 दिवस जे आपण पायथन रिलेटेड फाउंडेशन क्वेश्चन्स घेतले, मी 60 क्वेश्चन्स तुम्हाला दिले होते, जे खूप कॉमनली यूज होतात किंवा आपण त्यामध्ये प्रॅक्टिस करतो. येस, तर त्याचा यूज झाला, राईट? सो कन्सेप्ट समजला, म्हणजे लक्षात आला असेल तुम्हाला की कुठे तुम्हाला कोडिंगमध्ये इश्यूज येत आहे, तर त्याला टॅकल करता आला आपल्याला. येस पायल, समाधान. ओके, ग्रेट, गुड, फाईन. सो नो प्रॉब्लेम. येस. सो कारण 2 दिवस मी यासाठी इन्व्हेस्ट केले, कारण की तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही माझे लेक्चर्स बघताय तर त्याचा यूज नाही होत, त्यामुळे मी प्रॅक्टिकलचे क्वेश्चन दिले होते ऑलरेडी. आता ते तुमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही त्यावरती वर्किंग करू शकताय. ओके. आणि माझी रिक्वेस्ट राहील की तुम्ही मॅक्झिमम त्यावरती प्रॅक्टिस करा. आता आजपासून आपण पायथन नमपाय स्टार्ट करतोय. ओके, दॅट इज न्यूमेरिकल पायथन. सो ह्या पर्टिक्युलर टॉपिक नंतर तुमचे जे पर्स्पेक्टिव्ह आहे डेव्हलपमेंटचे ते थोडेसे चेंज होतील, कारण आज जे आपण डिस्कस करणार आहे हा पार्ट थोडासा वेगळा आहे. ओके. सो मी ट्रायआउट करेल मॅक्झिमम तुम्हाला सिम्प्लिफाय किंवा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा. बट जर तुम्हाला वाटलं की नाही अजून थोडंसं सिम्पल हवं आहे, तर मी अजून थोडं सिम्पल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो मी इथे माझी स्क्रीन शेअर करेल. प्लीज इन्फॉर्म मी वन्स इट इज व्हिजिबल. येस, स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, ग्रेट, ग्रेट. सो लेट्स स्टार्ट. ओके. आपण सर्वात आधी आपल्या फोल्डरमध्ये जाऊया. अँड टुडे इज आवर डे 20, डे 23. ओके. आज आपला 23rd डे. 2 दिवस आपण प्रॅक्टिकल्स घेतले, सो मी ते डे इथे ॲड नाही करत आहे. बट डे 20 नंतर आपण 21 आणि 22 हे प्रॅक्टिकलसाठी घेतले होते. सो आज आपला डे 23. ओके. So let's open this one with VS Code. Okay, now from today we are going to start a new thing that is called as a NumPy. Okay, आजपासून आपण NumPy वरती वर्किंग करणार. सो जस्ट मी इथे स्पेसिफाय करेल दॅट व्हॉट एक्झॅक्टली द NumPy इज. ओके, त्याचा यूज काय आपण डिस्कस करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. सो जस्ट मी इथे जस्ट इथे मेन्शन करेल. सो व्हॉट वी हॅव सीन टाइम जेसन. ओके, API. सो जस्ट टाइम जेसन API. ओके, अँड पीप हे आपण सर्व लर्न केलं होतं. ओके, जस्ट आय विल से सिंक. गुड. ओके. सो जस्ट मी इथे एक फाईल क्रिएट करेल. द फाईल नेम विल बी लाईक intro.py. ओके. सो नंपायचं आपण आज इंट्रोडक्शन बघणार आहे. ओके, आणि त्यानंतर मग आपण इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करणार आहे. ओके. येस. सो माझा पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी हा आहे की तुम्हाला माहिती आहे लायब्ररी काय असते? डू यू नो व्हॉट इज मीन बाय लायब्ररी? येस, कधी ऐकलंय का हे वर्ड लायब्ररी? Collection of small programs. हा, व्हेरी गुड. कलेक्शन्स ऑफ स्मॉल प्रोग्राम म्हणजे असते लायब्ररी. ओके. चला आता याला थोडंसं आपण समजून घेऊया रिगार्डिंग डेव्हलपमेंट, की लायब्ररीचा यूज काय असतो. ओके, आणि आपण नमपाय का लर्न करणार हा सर्वात मोठा क्वेश्चन येतो की लाईक वाय टू लर्न नमपाय. ओके, लेट्स गो विथ दॅट वन. सो जस्ट आपण आपली बॅच स्टार्ट करूया. अँड फ्रॉम टुडे वी आर जस्ट गोइंग टू स्टार्ट अ न्यू पार्ट दॅट इज, तुम्हाला हा शेअरिंग पण करू शकतो बरं का मी. हा चार्ट हा हवा असेल तर मला सांगा, मी हा शेअर करेल तुम्हाला, सो दॅट तुम्ही याचा यूज करू शकताय नंतर. ओके. सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर न्यू जर्नी दॅट इज कॉल्ड द नमपाय. ओके. सो आता एक लायब्ररी काय असते? बेसिकली अ लायब्ररी, एक लायब्ररी काय असते हे आधी समजून घेऊया. ओके. सो लायब्ररी इज नथिंग बट इट्स अ कलेक्शन ऑफ फंक्शन्स. ओके. एक स्पेसिफिकली जी लायब्ररी असते,
लायब्ररी. ओके, तर लायब्ररी काय असते? बेसिकली लायब्ररी इज अ कलेक्शन ऑफ फंक्शन्स. ओके, खूप सिम्पल आहे. कलेक्शन ऑफ फंक्शन्स म्हणजे लायब्ररीज. आता लायब्ररीचा यूज काय असतो? कोणती पण लायब्ररी जर तुम्ही लर्न करताय, ओके, त्यामध्ये फंक्शन्स असतात. इट मेक्स सो इट वर्क्स ऑन द टॉप ऑफ लँग्वेज. ओके, जी लायब्ररी असते ती लँग्वेजच्या वरती वर्क होते. अँड इट कॅन वी कॅन परफॉर्म कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स इन सिम्प्लिफाईड वे विथ द हेल्प ऑफ लायब्ररी. ओके, तर जे डेव्हलपमेंट येते ते अजून सिम्प्लिफाईड वेमध्ये करतं. म्हणजे सोप्यात सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, you can use Python libraries, okay, to make your code more easy to execute. Okay, खूप सिंपल आणि सोबर. सो आता NumPy ह्या शब्दाचा अर्थ होतो न्यूमरिकल पायथन. ओके, NumPy काय असते? व्हॉट इज मीन बाय NumPy? सो NumPy म्हणजे काय? सो NumPy इज नथिंग बट न्यूमरिकल पायथन. ओके, इट्स अ न्यूमरिकल पायथन. त्याला बेसिकली NumPy म्हणतात. आता न्यूमरिकल या शब्दाचा अर्थ काय? तो नंबर्स. ओके, आणि पायथन म्हणजे लँग्वेज. म्हणजे जेव्हा तुम्ही NumPy लर्न करणार, तर मॅक्झिमम ज्या गोष्टी आपण लर्न करणारी या आहे नंबर्स. आता तुमच्या माइंडमध्ये असेल की नंबर्स आपल्याला का हवेत? तर बेसिकली काय होतं, जेव्हा तुम्ही मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स या रिलेटेड कोणत्याही टॉपिकवरती लर्निंग करतात, तर यामध्ये बेसिकली नंबर सिस्टीमवरतीच आपण काम करतो. ओके, तर जे मॅथमॅटिक्स आहे, तुम्हाला हे माहीत असेल की मॅथ्स नंबरवरतीच काम करतं. आणि जेव्हा डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग किंवा AMLचा कन्सेप्ट येतो, तर मॅक्झिमम हे न्यूमरिकलवरतीच काम करत असतात. ओके, यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत. ओके, सो लाईक वेक्टर्स, मॅट्रायसेस, त्यानंतर टेन्झर्स. ओके, तर हे काही कन्सेप्ट्स आहेत जे आपण पुढे चालून पण बघणार आहे. बट यू विल नीड दिस ऑल कॉन्सेप्ट्स, नॉट ओनली दिस. खूप सारे कॉन्सेप्ट्स आहे जे बेसिकली आपल्याला रिक्वायर्ड असतात. ओके, अँड दॅट इज समथिंग व्हॉट वी हॅव विथ अस. सो जेव्हा जेव्हा आपण वर्किंग करतो, ओके, वेन एव्हर वी वर्क विथ दी जस्ट गिव्ह मी मिनिट. ओके, सो येस. तर आता NumPy जी लायब्ररी आहे, तिचा यूज एकाच गोष्टीसाठी होतो, ते म्हणजे न्यूमरिकल पायथन. आता याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत. मग आता क्वेश्चन असा आहे की या लायब्ररीचा यूज का आपण करतो? ओके, सो एक असा विचार करा की तुम्ही एक कॉम्प्लेक्स प्रोग्राम रन करताय, किंवा असा एक विचार करा की लाईक मी तुमच्याकडे एक एक्सेल दिली, ओके, ॲमेझॉनच्या युजर्सची 1,00,000 रोजवाली एक मोठी एक्सेल फाईल आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या एक्सेलमधून मला स्टॅटिस्टिकल डेटा द्या, की लाईक लोकांनी आज किती प्रॉडक्ट परचेस केले, किंवा कोणते प्रॉडक्ट रिफंड झाले, किंवा कोणत्या प्रॉडक्टची डिलिव्हरी लेट झाली, किंवा कोणत्या प्रॉडक्टचे जे रिव्ह्यूज आहे ते खराब आलेले. आता ह्या ज्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या आउटपुट काढा, तर बेसिकली तुम्ही जर तो एक्सेलचा डेटा घेतला, तर तो ऑपरेशन परफॉर्म करणं आणि त्याच्यावरती आउटपुट काढणं नॉर्मली खूप डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. का? कारण तुम्हाला प्रत्येक रो घ्यावी लागते, तिचा स्टॅटिस्टिक डेटा काढावा लागतो, मग त्याला कम्पेअर करावं लागतं. ह्या जे स्पेसिफिकली लॉजिक आहे, हे खूप कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे खूप खूप कॉम्प्लेक्स लॉजिक होईल. आणि दुसरं काय होतं, जर सपोज तुम्ही फक्त लँग्वेज यूज करताय, जसं पायथन, तुम्ही प्लेन पायथन यूज करताय, तर त्यामध्ये तुम्हाला प्रोसेसिंगची जी पॉवर आहे, ती पॉवर जास्त लागते. ओके, जसं तुम्ही बघितलेलं असेल की एखादं सॉफ्टवेअर जर ओपन केलं, तर तुमचा लॅपटॉप हा हँग होतो. ओके, तसंच जेव्हा तुम्ही एखादा कोड रन करता, तर कोड रन केल्यानंतर तुमचा पर्टिक्युलर CPU हा यूज होत असतो. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU लॅपटॉपमध्ये जो असतो तो. आणि जर CPU पूर्ण यूज झाला, ओके, तो सिम्पली कुठेतरी जाऊन स्टक होतो, म्हणजे फ्रीज होतो. मग आता हे जे कॅल्क्युलेशन्स असतात, हे करण्यासाठी काय करतात, मेजरली ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या, जसं ओपन AI किंवा क्लॉड आहे, ओके, ऑर यू कॅन जस्ट से Google, हे GPUचा यूज करत असतात. ओके, GPUज हे CPU पेक्षा जास्त पॉवरफुल असतात प्रोसेसिंगसाठी. आता आपल्या लॅपटॉपमध्ये CPU येतं, याचं असं नाही की आपण करू शकत नाही, वी विल डू. बट जेव्हा लार्ज डेटा सेट येतो, लार्ज म्हणजे मी खूप मोठा डेटा सेटचा विचार करतो इथे, खूप म्हणजे खूप, कितीतरी कोटी किंवा कितीतरी CR रोज मधला मी डेटाचा विचार करतोय.
अशा अशा कॉम्प्लेक्स ऑपरेशनसाठी फक्त लँग्वेज काम नाही करणार. तर यासाठी पायथन काम करत. ओके, सॉरी, यासाठी आपण नमपाय यूज करतो. आता नमपायच का? तर नमपाय जी लायब्ररी आहे, या लायब्ररीवरती तुमच्या खूप साऱ्या लायब्ररीज डिपेंड आहे. ओके, सो फॉर एन एक्झाम्पल, देर आर कपल ऑफ लायब्ररीज आर देर. ओके, सो सर्वात कॉमन जी लायब्ररी आपण यूज करतो नमपायची. ओके, जस्ट गिव्ह मिनिट. So, yes, so we have a library that is called as Pandas. ओके, सो पांडाज आपण पुढे चालून लर्न करणार आहे, पांडाज लायब्ररी. किंवा अजून एक लायब्ररी असते, ओके, जिला म्हणतात पायटॉर्च. सो पायटॉर्च. तर ह्या ज्या लायब्ररीज अशा भरपूर लायब्ररीज. ओके, वी हॅव अ टेन्झर ऑल्सो. ओके, सो टेन्झर फ्लो. सो बेसिकली ह्या ज्या लायब्ररीज, ह्या सर्व लायब्ररीजचा जो बेस आहे हा आहे नमपाय. म्हणजे जेव्हा आपण ह्या लायब्ररीज यूज करणार तेव्हा आपल्याला बेस काय लागेल? नमपाय. ओके, वी विल नीड दॅट नमपाय ॲज अ बेस. ओके, हे लक्षात ठेवा. सो yes, so we will use that library. Okay, so I will give 50 and 50. ओके, सो जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स परफॉर्म करताल पांडा किंवा पायटॉर्चच्या अंडर, तर हे बेसिकली नमपायच यूज करेल. ओके, आणि नमपाय ही फाउंडेशन लायब्ररी, सगळ्यात कोर लायब्ररी. ओके, सो आता नमपायमध्ये पुढे चालून आपण जे कन्सेप्ट लर्न करणार वन बाय वन मी एक्सप्लेन करेल. पण सर्वात आधी आपण नमपाय ला इन्स्टॉल करू आणि एक छोटासा प्रोग्राम रन करूया. ओके, लेट्स डू दॅट वन. सो लेट्स गो टू द कोड. ओके, व्हेरी फर्स्ट. या, सो VS कोड आपण ऑलरेडी ओपन केलेला आहे. ओके, सो येस, तर इथे आपण एक सिम्पल टर्मिनल मी ओपन करेल. ओके, लेट्स ओपन द टर्मिनल. आणि या टर्मिनलमध्ये जस्ट आय विल रन दॅट कोड. ओके, सो आपण लास्ट लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं. कसं करतं बरं एन्व्हायरमेंट क्रिएट? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय कमांड आहे त्यासाठी? येस, एनीवन? काय कमांड आहे त्यासाठी? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची कमांड काय असते? कोण सांगेन? येस, एनीवन? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची कमांड काय असते? कोण सांगेन? येस, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. येस, हू कॅन टेल मी? आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट लर्न केलं होतं ना, हो की नाही? अरे केलेलं आहे की नाही? हॅलो, माझा आवाज येतोय का Yes, सर्वांना? sir. तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची कमांड काय आहे? विसरलात तुम्ही 2 दिवसामध्ये? आपण नोटबुक मध्ये लिहिली, सांगा बरं पटकन. Python underscore m model name folder name. ओके, बघा, पायथन ते अंडरस्कोर नसतं. ओके, इट्स अ डॅश. ओके, सो ते अंडरस्कोर नाही, इट्स अ डॅश. ओके, जस्ट अ मिनिट. ऑफलाईन कॅन्डिडेटले जस्ट मी प्रोजेक्टर लावतोय. ओके, जस्ट
Okay, so yes, let's start. बटन दाबा. Yeah. So, yes, let's start. So we have just आम्ही सेशन स्टार्ट केले ऑलरेडी. त्याचे बेसिक कॉन्सेप्ट घेतले. जस्ट मी रिकॅप देतो परत एकदा. सो आजपासून आपण स्टार्ट करणार आहे न्यूमरिकल पायथन. ओके, दॅट इज अ नमपाय. नमपाय एक लायब्ररी आहे आणि बेसिकली लायब्ररीज म्हणजे काय? कलेक्शन ऑफ फंक्शन्स. ओके, आपण हे जसं मॉड्यूल असतं, तर मॉड्यूल जसं असतं एका फाईलमध्ये फंक्शनचा सेट असतो, तसंच लायब्ररी असते. आणि लायब्ररी जी असते ती सिंगल फ्लेवर असते. ओके, त्याच्यामध्ये एकच फ्लेवर असतो. म्हणजे तुम्ही असा विचार करा की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि पनीर मसाला ऑर्डर केला, तर काय येईल तुम्हाला? पनीर मसाले, बरोबर की नाही? मग त्याला आपण लायब्ररी म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये एकच फ्लेवर राहतो. आणि ते जर तुम्ही मेसमध्ये गेला तर तुम्ही थाळी ऑर्डर केली तर तुम्हाला बटाट्याची भाजी येणार, जी आवडत नाही, डाळ येणार. ओके, त्यानंतर अजून चपाती येऊ शकते, पापड येईल, नॉनव्हेज असेल त्या दिवशी अंडा करी वगैरे येईल, डिपेंड करेल. ओके, सो अशा केसमध्ये फ्लेवर तुम्हाला वेगवेगळे भेटतील, बरोबर की नाही? राईसचा फ्लेवर वेगळा असेल, डाळीचा फ्लेवर वेगळा असेल, त्याला फ्रेमवर्क म्हणतात. सो इथे जे आपण लर्न करतोय ते आहे लायब्ररी. सो नमपाय एक लायब्ररी आहे. आता नमपाय का बरं यूज करायची? त्याचं रिझन असं आहे की ही जी लायब्ररी आहे ही एक फास्ट एक्झिक्युशन प्रोसेसची लायब्ररी आहे. ओके, आणि हिचा फुल फॉर्म असतो न्यूमरिकल पायथन. तर हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, नाहीतर पूर्ण नमपायच म्हणत्या आणि फुल फॉर्म नमपाय सांगतात. तसं करू नका. द नेक्स्ट इज, कोणती पण लायब्ररी जी असते ना ती लँग्वेजच्या वरती काम करते. म्हणजे लँग्वेज त्याच्या खाली असते, त्याच्यावरती ती का लायब्ररी काम करत असते. ओके, सो लायब्ररी एक क्रीम लेअर आहे, जसा एक केक आहे. केकच्या आतमध्ये काय असतात? केकच्या मध्ये बटर असतात, पाव असतात आपल्या साध्या भाषेत. मग ते जे पाव असतात त्याला ते जो क्रीम लावलेला आहे वरचा, ती म्हणजे लायब्ररी. मग तिचा बेस काय आहे? पायथन. ओके, सो नमपायचा बेस काय आहे आपला? पायथन आहे, आणि पायथन वरती ती काम करते. सो आता लायब्ररीज का बरं वापरायच्या? तर लायब्ररीज काय करतात? आपलं डेव्हलपमेंट फास्ट करतात आणि सोपं करतात. आता एखादा कोड जर तुम्ही 10 लाईनचा कोड लिहित आहे, ओके, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला तो कोड यूज करायचाच आहे, मग तुम्ही काय करणार? सिंपल असे असे तुमच्याकडे 10 फंक्शन्स आहे. मग आपण काय करणार? 10 फंक्शन एकत्र करणार, एका फाईलमध्ये स्टोअर करणार, आणि जिथे आपल्याला वाटतं तिथे आपण ते यूज करणार. सो व्हॉट विल बी द ऍडव्हान्टेज ऑफ इट? तुमचं एक्झिक्युशन फास्ट होऊन जातं. तुम्हाला परत परत कोड करायची आवश्यकता आहे का? नाही. मग ही जी नमपाय लायब्ररी डिझाईन केली, ही अशी डिझाईन केली की तिने एक्झिक्युशन प्रोसेस फास्ट होते. आता हिच्यामध्ये जो वर्ड येतो हे न्यूमरिकल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? इथे आपण नंबर सिस्टीम सोबत काम करणार. ओके, कारण आता आपण मॅथमध्ये उतरणार आहे. आणि हे का लागतं आपल्याला? जेव्हा आपण स्टॅटिस्टिक झालं किंवा एखादा कन्क्लुजन आहे, सपोज मी तुम्हाला म्हटलो की एक इमेज क्रिएट करा, मग ती जी इमेज क्रिएट करायची असते तर बेसिकली तुम्हाला इमेज नंबर्सचा यूज करून क्रिएट करावी लागते, किंवा एक कॉम्प्रेशन अल्गोरिदम वापरावं लागतं त्यासाठी. इमेज अशीच बनत नाही. तर बेसिकली जी कॉम्प्लेक्सिटी आहे, किंवा तुम्हाला काही ट्रेन करायचं आहे एखाद्या मॉड्यूलला, तर त्याला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला जो अल्गोरिदम अप्लाय करावा लागतो, त्याला जे डेटा सेट द्यावं लागतं ते बेसिकली न्यूमरिकल्स डेटा सेट असतात. ओके, आणि ही लायब्ररी तुमच्या मशीन लर्निंगसाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी, त्यानंतर डेटा सायन्ससाठी, आणि आणि व्हॉट वी से डेटा अनालिटिक्ससाठी, ह्या सर्व गोष्टींसाठी ही लायब्ररी एक बेस लायब्ररी. इट्स अ कोर लायब्ररी. तर ही लायब्ररी जर तुम्हाला आली तर तुम्हाला याच्या पुढची कोणतीही लायब्ररी येते. ज्याला नमपाय नाही जमलं त्याला काहीच नाही जमलं. ओके, हा कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ही लायब्ररी येणं खूप महत्वाचं आहे. सो जसं मी आता इथे एक एक्झाम्पल दिलं होतं की नमपाय जी लायब्ररी आहे, ओके, ही जर तुम्हाला आली तर नमपाय वरतीच पांडाज आहे. म्हणजे पांडाज नावाची जी लायब्ररी आपण यूज करणार आहे ती बेसिकली नमपाय वरतीच बनवली गेली. किंवा पुढे चलो आपण पायटॉर्च यूज करणार आहे.
तर ही जी लायब्ररी आहे ही पण NumPy वरतीच काम करते. म्हणजे सपोज PyTorch असेल, त्याच्या खाली NumPy, त्याच्या बॉटमला काय असेल, पायथन. सो यू विल हॅव द फ्लेवर्स ऑफ इट. आणि अशीच ही लायब्ररी काम करते. क्लिअर इथपर्यंत? ऑनलाईन मेंबर्स क्लिअर आहे का? येस येस सर. येस. हे लिहून घ्या बरं एवढं एक 5 मिनिटामध्ये. झाले लिहून? येस, गुड. आशनाचं कम्प्लीट झालंय. व्हेरी गुड. चला आता पुढचा टॉपिक समजून घेऊया. ओके. सो आता बेसिकली आपण सर्वात आधी NumPy इन्स्टॉल करूया. ओके. नो प्रॉब्लेम. नंतर मी तसं पण ही लिंक शेअरच करणार आहे, ती तुमच्याकडे असेल. ओके, नंतर करू. बट मी जेव्हा वेळ देईल त्यामध्ये थोडं फास्ट रोड करत चला, किंवा ती डायग्राम जरी काढले ते चाललं असतं. तर सर्वात आधी आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू क्रिएट अ व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची कमांड काय? अरे माझ्याकडे का नोटबुक मध्ये बघा. env कमांड. काय कमांड आहे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची? हा, काय कमांड आहे? पायथन 3. त्याला अंडरस्कोर नाही म्हणते, डॅश म्हणतात. काय म्हणतात? डॅश. अंडरस्कोर नाही म्हणायचं. पायथन 3 m मॉड्यूलचं नेम venv आणि फोल्डर नेम ते इथे मी venvच फोल्डरचं नेम देणार आहे. ओके. सो लेट्स हिट एंटर. हा, env. सॉरी, स्पेलिंग चेक केली. ओके. सो दिस विल क्रिएट अ व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. याला ऍक्टिव्ह कसं करायचं? ऍक्टिव्ह करण्याची कमांड काय? काय कमांड आहे? हा, अरे काय कमांड आहे? कमांड काय आहे? आठवती का? सोर्स स्पेस फोल्डरचं नाव /bin/active. हे जर विंडोजवर असेल तर काय असेल तुमचं? विंडोजवरची कमांड वेगळी आहे. .env म्हणजे जी फोल्डरचं नाव आहे, /scripts/active. तिथे लिहिलेलं आहे. आपण दररोज येताना रिकॅप करत चला. ऑनलाईन मेंबर्स जास्त आळशीपणा दाखवू नका, अभ्यास करत चला. ओके. सो दिस इज व्हॉट अ कमांड वी हॅव. आणि आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह केला. आता नेक्स्ट स्टेप काय आपली? यामध्ये NumPy इन्स्टॉल करायचं. NumPy इन्स्टॉल कसा करायचा? यासाठी आपण pip यूज करणार. काय कमांड असते पिपची इन्स्टॉलेशन साठी? इन्स्टॉल, पुढे ओम स्वाहा. मग काय असते ऑनलाईन मेंबर्स? चला कमांड सांगा पटकन. पॅकेज नेम. व्हेरी गुड. सो पॅकेजचं नाव काय आपलं? NumPy. ओके.
सो लेट्स क्रिएट. आता हा एक क्रिएट होईल अँड इट विल जस्ट बी इम्प्लिमेंटेड. ओके, तर आपलं इथे नंपाय इन्स्टॉल झाले. तुम्ही लायब्ररीमध्ये चेक करू शकता. दिसतंय का नंपाय? दिसतंय का? व्हेरी गुड. सो इट मीन्स दॅट इट वर्क्स. ओके, मग आता नंपायच्या आधी आपण एक लिस्ट क्रिएट करूया. सो लिस्ट कशी बनवायचं बरं पायथन मध्ये? लिस्ट कशी बनवतात? स्क्वेअर ब्रॅकेटने. बरोबर? तर बरोबर की नाही? हा. सो काय असते लिस्टची डेफिनेशन? लिस्ट म्हणजे काय? कलेक्शन ऑफ डेटा. बट कसा डेटा? कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाइप्स और ऑफ डेटा. कसा असतो डेटा? सेम डेटा टाइप असते, डिफरंट पण डेटा टाइप असते. बरोबर? आणि जो कलेक्शन ऑफ डेटा असतो, ओके, त्याला इंडेक्स असते. बरोबर की नाही? सो इथे मी 1 2 3 4 5 6 असं घेतलंय. त्याला आपण प्रिंट कसं करणार? प्रिंट ऑफ लिस्ट. आणि आता या कोडला आपण रन करूया. सो पायथॉन 3 intro.py रन झाली आहे? रन झाली ना? सो दिस इज व्हॉट द लिस्ट इज. ओके, आता पायथन मध्ये अरेजला काय म्हणतात? लिस्ट म्हणतात, राईट? तर जे आपण पायथन मध्ये डिक्लेअर केलंय सेम आपल्याला नंपाय मध्ये पण करता येतं. मग नंपाय मध्ये आपण मॅक्झिममली कशावर काम करतो? नंबर्स वरती. पण नंबर जे असतात ना ते एका सेटमध्ये असतात. कशामध्ये असतात? सेटमध्ये. आणि सेटला पायथन मध्ये सॉरी नंपाय मध्ये अरे म्हणतात. काय म्हणतात? अरे. सो जर आपल्याला नंपायचा अरे क्रिएट करायचा आहे तर कसा क्रिएट करणार आपण? सो द व्हेरी फर्स्ट यू नीड टू इम्पोर्ट इट. यू विल से इम्पोर्ट numpy as np. np एक स्टँडर्ड वर्ड आहे. ओके, तुम्ही त्याचा यूज करू शकता. सो जस्ट आय विल से इम्पोर्ट numpy np. लेट्स सेव्ह दिस. अँड नाव हाऊ टू क्रिएट अ अरे. आता आपण सेम अरे क्रिएट करणार जसं आपण लिस्टचा क्रिएट केला. सो जस्ट आय विल से np अरे. ओके, तुम्ही असं नेम दिलं तरी चालेल इनिशियली. आय विल जस्ट से np डॉट. ओके, आणि याच्या खूप सारे मेथड. यापैकी जी मेथड आपण यूज करणार ती आहे सध्या करंटली अरे. आणि यामध्ये तुम्हाला पास करावा लागतो एक ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट कोणत्या टाईपचा हवा आहे? अरे. अरे टी. ओके, कोणत्या टाईपचा हवा आहे? अरे टी. आता टीचा अर्थ इथं टेन्झर होतो. तो आपण नंतर डिस्कस करू टेन्झर म्हणजे काय. पण त्याचा अर्थ काय होतो? अरे पास करा. चला एक अरे पास करूया. 1 2 3 4 5. ओके, अँड नाव लेट्स रन दिस. किंवा याला आता प्रिंट करूया. Okay, so let's print it. So I will just say list. And here I will just say this is going to be n array, np array. So इथे मी Python list मध्ये so इथे py list करेल. तर py list. Okay, आणि numpy array. Let's save it and let's run it. Okay, so now let's clear this again. Let's run this. So you will see हा इथे झालेला आहे. बट तुम्हाला दोन्हीमध्ये काही डिफरन्स वाटतोय का? प्रिंट झाला तेव्हा बरोबर ना? बघा पहिला ज्यावेळेस आपण प्रिंट केला तेव्हा कशाने सेपरेशन होते? कॉमा. जेव्हा दुसरा आपण रन केला तेव्हा काही सेपरेशन आहे का त्यामध्ये? नाही. ओके, बेसिकली याला टेक्निकल भाषेमध्ये वेक्टर म्हणतात. ते आपण नंतर डिस्कस करू. तर जेव्हा आपण नंपाय सोबत काम करतो अरेला एका वेगळ्या वे मध्ये ट्रीट केलं जातं. ओके, आता या दोन्हीमध्ये फरक काय आपण ते समजून घेऊया. जेव्हा आपण पायथन यूज करतो तर पायथन मध्ये जर तुमचा कोड असेल, ओके, कोणता कोड? पायथन कोड. तर हा जो पायथनचा कोड असतो ना हा पायथनच्या इंटरप्रिटरला रन होतो. कुठे रन होतो? सो पायथन इंटरप्रिटर. तर तुम्ही पायथन मशीन म्हणा. ओके, पायथन मशीन किंवा पायथन इंटरफेस म्हणूया आपण. नॉट इंटरफेस बट वी विल जस्ट से पायथन मशीन. ओके, सो हा कोड इथे रन होणार. ओके, कंपाईल होणार आणि आपल्याला रिटर्न मध्ये काय भेटतं? रिटर्न मध्ये काय भेटणार आपल्याला? आउटपुट. बरोबर की नाही? बरोबर ना?
सो इथे आपल्याला भेटेल आउटपुट. ओके. पण आता पायथन ज्यावेळेस आपण नमपाय यूज करतो, सपोज आपला कोड असेल ओके नमपायचा, तर जर नमपायचा कोड असेल तर तो कसा रन होतो समजून घ्या. नमपाय जे आहे ओके, इट्स बेसिकली so basically numpy is being used okay. सो numpy जे आहे हे बेसिकली आपण कोड कोणत्या लँग्वेज मध्ये करतोय आता करंटली पायथॉन, बरोबर. सो इथे पायथनचा इंटरफेस असतो. काय असतो पायथनचा इंटरफेस? इंटरफेस म्हणजे जे आता आपल्याला पायथनचा कोड दिसतो ना, तो पायथनचा इंटरफेस आहे. आणि याच्या बॉटमला रन होत असते लँग्वेज, दॅट इज सी प्लस प्लस. कोणती लँग्वेज रन होते? सी प्लस प्लस. म्हणजे याचा अर्थ काय की नमपाय कशावर डेव्हलप झालेलं आहे? सी प्लस प्लस वर. ओके. आता का हे आपण समजून घेऊया. सो पायथन मध्ये किंवा कोणत्या पण हाय लेवल लँग्वेज जे आहे त्यांच्यामध्ये जर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करायला गेले तर ऑपरेशनला वेळ लागतो. सी आणि सी प्लस प्लस या दोन लँग्वेजेस अशा ज्या सर्वात फास्टेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. याच्यापेक्षा फास्ट प्रोग्रामिंग लँग्वेज असते असेंब्ली लँग्वेज. कोणती लँग्वेज असते? असेंब्ली. पण असेंब्लीमध्ये जर का तुम्हाला फक्त एकच कोड लिहायचा आहे, हॅलो वर्ल्ड, तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 लाईनचा असेंब्ली कोड लिहावा लागतो एक्झाम्पलमध्ये. तोच कोड कमी जर केला तर तोच कोड तुम्ही त्याच टाईपमध्ये तोच कोड सी मध्ये 3 लाईन मध्ये लिहू शकता आणि तोच कोड पायथन मध्ये एका लाईन मध्ये लिहिला जातो. ओके. म्हणजे कोड किती कसे हळूहळू कमी होत गेले. मग आता इथे प्रॉब्लेम असा आला की जेव्हा न्यूमरिकल्सचा इश्यू आला तर सर्वात प्रेफरेबल लँग्वेज होती असेंब्ली. पण असेंब्लीमध्ये खूप कोड लिहावा लागत होता, त्यामुळे नंतर लँग्वेज जी सिलेक्ट करण्यात आली ती होती सी. पण सीचा पण प्रॉब्लेम असा आहे की सी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही, प्रोसिजर ओरिएंटेड आहे. त्याच्यामध्ये कोड लिहिणं, मॅनेज करणं, मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट होतं. त्यामुळे तो कोड सी प्लस प्लस मध्ये क्रिएट झाला. पण सी प्लस प्लसचा प्रॉब्लेम असा आहे की सी प्लस प्लस कोण लर्न करेल? बरोबर की नाही? मग त्याला पायथनचा इंटरफेस बनवला का? कारण पायथन लिहिण्यामध्ये सोपी आहे. म्हणजे लॉजिकली तुम्ही जो कोड लिहिता तो ऍट द एंड कुठे रन होतो? सी प्लस प्लसच्या कोडला. कुठे रन होतो? सी प्लस प्लसला. म्हणजे बेसला जर मी एक लॉजिक इथे क्रिएट केलं नमपाय डॉट अरे, तर बेसिकली हे ऍट द बॉटम सी प्लस प्लस वर एक्झिक्यूट होतं. म्हणून नमपाय हे पायथन पेक्षा फास्ट आहे. लक्ष येत आहे का? तर इथे बेसिकली तो पायथन मशीन यूज नाही करत डायरेक्टली, तर पायथन मशीनचा फक्त एक इंटरफेस सिस्टीम यूज करतो. पण बिलो द हुड काय रन करल? सी प्लस प्लस. त्यामुळे जो एक्झिक्युशन प्रोसेस आहे तो फास्ट आहे. लक्ष येत आहे का जे मी सांगतोय ते? सो नमपायचा जो बेस आहे तो आहे सी प्लस प्लस आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कोडमध्ये आणि सी प्लस प्लसच्या मध्ये एक इंटरफेस बनवलेला आहे. त्या इंटरफेसचं नाव काय आहे? पायथन इंटरफेस. मग तुम्ही जे इथे इम्पोर्ट बघताय हा आहे पायथनचा कोड. तर हे जे एनपी आपण म्हणतोय हा इंटरफेस आहे. एनपी डॉट अरे जेव्हा आपण म्हणतोय हा इंटरफेस आहे. ऍट द एंड हा कोड जो आहे हा सी प्लस प्लस मध्ये कन्वर्ट होऊन एक्झिक्यूट होतो आणि मग आपल्याला आउटपुट येतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा याच्यासोबत ऑपरेशन परफॉर्म कराल तुम्ही डायरेक्टली पायथन सोबत पायथनच तुम्हाला आउटपुट देईल असं नाही. तर तुम्हाला बेसिकली आउटपुट कुठून भेटेल? सी प्लस प्लस मधून. कारण याचा जो इंटरफेस आहे हा फक्त पायथन इंटरफेस एका लेवलला काम करतो. त्याच्या बॉटमला कोण काम करतं? सी प्लस प्लस. लक्ष येत आहे? हा सिंटॅक्स लिहून घ्या, एवढा कोड लिहून घ्या.
ओके, चला आता यामध्ये आपण एक सिनेरिओ समजून घेऊया. आता या वरच्या अरेमध्ये आणि नमपायच्या अरेमध्ये काय डिफरन्स आहे हा समजून घ्या. ओके, पहिला डिफरन्स असा असतो की जेव्हा आपण एक लिस्ट क्रिएट करतो पायथन मध्ये 1 2 3 4 5 एक लिस्ट जेव्हा आपण क्रिएट करतो तर ही जी लिस्ट असते ना, तर ही लिस्टचा जो डेटा आहे हा ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो. कशामध्ये स्टोअर असतो? ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये. म्हणजे इथे जी लिस्ट तुम्हाला 1 दिसती ही एका मेमरी लोकेशनला स्टोअर असते. सपोज ही आहे एका मेमरी लोकेशनला, सपोज X001. ओके, समजून घ्या थोडंसं. तर असं फिक्स नाही की पुढची जी असेल ना ती 002 ला असेल, तर ती 100 पण असू शकते. तर बेसिकली काय होतं की पायथनमध्ये जेव्हा आपण पायथनमध्ये वर्किंग करतो तेव्हा पायथनमध्ये प्रत्येक गोष्ट जी असते ती ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर असते. ओके, आणि या लिस्टचा प्रत्येक एलिमेंट हा ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये. म्हणजे ही एक कंटिन्युअस मेमरी नसते सिक्वेन्समध्ये. पण जेव्हा तुम्ही नमपाय यूज करतात, ओके, सो जेव्हा आपण नमपाय यूज करतो, नमपाय मधला जो डेटा असतो हा कंटिन्युअस मेमरीमध्ये स्टोअर असतो. ओके, म्हणजे रीड करणं सोपं आहे. लक्ष येतंय का? एक एक्झाम्पल देतो. सपोज असा विचार करा की तुमच्या घरामध्ये 4 रूम्स आहे. एक हॉल आहे, एक किचन आहे, एक बेडरूम आहे, ओके, आणि एक मिनी बेडरूम आहे. असं जस्ट विचार, किंवा 3च रूम आहे, हॉल, किचन आणि बेडरूम. ओके, आता मी असं केलं की बेडरूम मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला, ओके, किचन मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला आणि हॉलमध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला आणि तुम्हाला सांगितलं की सगळ्यांना गोळा करून आणा. मग मला सांगा, सपोज एक ऑब्जेक्ट उचलायला तुम्हाला 10 सेकंड लागत आहे आणि एका रूम पासून दुसऱ्या रूम मध्ये जायला तुम्हाला 5 सेकंड लागत आहे, तर टोटल तुम्हाला किती वेळ लागेल बरं शेवटच्या ऑब्जेक्ट पर्यंत रीच व्हायला? ठीक आहे, बघूया. 10 सेकंड ऑब्जेक्ट साठी लागतात, बरोबर. पहिला ऑब्जेक्ट, दुसऱ्या ऑब्जेक्ट पर्यंत जायला किती वेळ लागतो? 5. परत तो उचलण्यासाठी 10. परत तिसऱ्या ऑब्जेक्ट पर्यंत जायला 5 सेकंड. परत त्याला उचलण्यासाठी 10 सेकंड. तर शेवटचा ऑब्जेक्ट उचलण्यापर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन किती होत आहे? किती होतं? 40 सेकंद होत आहे, बरोबर. आता हे झालं तुमचं ऑब्जेक्ट, त्याला उचलावं लागतं ना रेफरन्सने, त्याला 45 सेकंड लागतात. हेच नमपाय मध्ये कंटिन्युअस. आता असा विचार करा की मी हॉलमध्ये सर्व स्टोअर केलेले तिन्ही पण ऑब्जेक्ट. पण तुम्ही काय करणार? हॉलमध्ये जाणार, पहिलं ऑब्जेक्ट उचलणार, लगेच दुसरं उचलणार, लगेच तिसरं उचलणार. किती सेकंड लागले? दोन्हीमध्ये फरक जाणवतोय का? मग हाच डिफरन्स नमपाय मध्ये आणि पायथनच्या लिस्टमध्ये. जेव्हा आपण पायथनच्या लिस्टचा यूज करतो तेव्हा काय होतं की तो कंटिन्युअस मेमरीमध्ये स्टोअर नसल्यामुळे त्याला रीड करायला वेळ लागतो. ऑब्व्हियसली रीड करायला वेळ लागणार, तर प्रोसेसिंगला पण वेळ लागेल. ओके, आणि जेव्हा तुम्ही नमपाय यूज करता तेव्हा डेटा सिक्वेन्समध्ये स्टोअर असतो कंटिन्युअस मेमरीमध्ये. त्यामुळे काय होतं की हे जे एक्झिक्युशन आहे हे फास्ट होतं. अँड दॅट्स द रिझन वाय नमपाय इज फास्टर दॅन पायथन लिस्ट. समजलंय का? तर जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न जर विचारला की पायथन मध्ये पण लिस्ट आहे मग नमपाय काय यूज करायचं, तर तुम्हाला हे रिझन सांगता आलं पाहिजे दॅट नमपाय स्टोअर्स अ डेटा in contiguous memory, which is easy to access, and Python list store in the object reference format, which takes a time to read and write. त्यामुळे आपण जास्त करून numpy यूज करतो न्यूमरिकल साठी. लक्षात आलंय? आलंय का लक्षात? सो तुम्ही असं म्हणा इथे दॅट लिस्ट ऑफ पायथन इज स्टोर्ड, लिस्ट ऑफ पायथन आता लिस्टमध्ये बेसिकली तुम्ही नंबर्स म्हणा, कारण पायथन मध्ये आपण नंबरवरतीच काम करतो. ओके, सॉरी, नमपाय मध्ये आपण नंबरवरतीच काम करतो. सो लिस्ट ऑफ अ नंबर्स इन पायथन, लिस्ट ऑफ अ नंबर इन पायथन इज स्टोर इन ऑब्जेक्ट फॉर्मॅट. ओके, ऑब्जेक्ट फॉर्मॅट, that is not a contiguous memory. Contiguous ची स्पेलिंग काय आहे? घ्या, CONTIGUOUS.
UOUS CONTIGUOUS कंटिन्युअस मेमरी. म्हणजे पायथनचे जे ॲरेज आहे त्याच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतात आणि त्या कधी कंटिन्युअस मेमरीमध्ये नसतात, कारण पायथनमध्ये सर्व ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये असतात. तर रीड राईटला त्याला डिले घेतो. सो लिहा. सो दॅट्स वाय इट मेक्स अ डिले इन रीडिंग अँड रायटिंग नंबर्स. So it makes a delay in reading and writing operations. Okay, NumPy in other scenario, okay, NumPy घ्या. Whereas in other scenario नका लिहू. Whereas NumPy array is stored in contiguous memory block. झाले क्लिअर? हा, मी एक छोटीशी मिस्टेक केली. देर इज अ प्रॉब्लेम. ओके, सिनियर हा लिहा, तुम्ही लिहिलेलं नाही तो अजून इश्यू. हा, सो बेसिकली NumPy इज रिटन इन लँग्वेज C. NumPy is written in language C, which is more faster than Python. NumPy is written in language C, which is more faster than Python. Okay, आणि ही डायग्राम ड्रॉ करा. सो खाली लिहा, दिस इज हाऊ NumPy कोड रन्स. सो पायथन कोड. ओके, जी मी डायग्राम लिहितोय, ड्रॉ करतोय, सेम डायग्राम ड्रॉ करा. त्याच्या खाली रन होतो पायथनचा इंटरफेस. ओके, आणि एक्झिक्युशन होते सी मध्ये. एक्झिक्युशन अँड कॉम्प्युटेशन प्रोसेस. ओके, येस. सो याचं इम्प्लिमेंटेशन सी मध्ये होतं, C++. मी जस्ट मिस झालं तर आय एम सॉरी. ओके, या इथपर्यंत क्लिअर सर्वांना? व्हेरी गुड, दॅट्स रिअली ग्रेट. ओके, सो आता जेव्हा आपण पायथन मध्ये आता लाईक NumPy मध्ये आपण कशा कशा प्रकारे ॲरे देऊ शकतोय, तर बघा एक नॉर्मल ॲरे आपल्याला असं देतोय. ओके, हा झाला 1 डायमेन्शनल ॲरे. कसा झाला हा? 1 डायमेन्शन, म्हणजे याच्यामध्ये एकच डायमेन्शन. ओके, बेसिकली आता आपण जे लर्न करणार आहे त्यामध्ये न्यूमरिकल्स मॅक्झिमम असेल, तर आपण नंबर सिस्टीम सोबतच काम करणार. ओके, सो पायथन मध्ये अजून एका टाईपचा ॲरे क्रिएट करता येतो. ओके, दॅट इज कॉल्ड 2 डायमेन्शनल ॲरे. कसा क्रिएट करता येतो? 2 डायमेन्शनल. सो 2 डायमेन्शनल ॲरे कसा देता येतो? सो आय विल जस्ट से ॲरे. ओके, एक सेकंड ॲरे आपण क्रिएट करूया. सो इथे मी 1, 2 and here I will just say 3, 4. ओके, हा किती डायमेन्शनल ॲरे झाला? 2 डायमेन्शनल ॲरे. आता जर याला आपण रन करण्याचा प्रयत्न केला तर बेसिकली आपल्याला एरर येईल. ओके, एरर काय येत आहे हे थोडंसं समजून घ्या. एरर यामुळे येतोय की लाईन नंबर 5 वरती मी ॲरे क्रिएट केलेला आहे. काय क्रिएट केला? ॲरे. पण किती ॲरे दिसत आहे तुम्हाला? 2. आणि रूल हा असा आहे की हा जो ॲरे फंक्शन असतो यामध्ये एकच ॲरे हवा असतो. किती हवे असतात? एकच ॲरे हवा असतो. चला याला रन करूया.
Now you will see it will show me a two-dimensional. दिसतंय इथे खाली? Okay? So we can create a two-dimensional array also, and this is the way how to create it. Okay? सो टू डायमेन्शनल अरे साठी काय करावं लागतं आपल्याला? तुम्ही असं करू शकता किंवा या टाइप मध्ये पण करा, सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये लागत असेल तर, म्हणजे ते लक्षात राहतं व्यवस्थित. ओके, सो यू कॅन क्रिएट टू डायमेन्शनल अरे ओव्हर हियर विदाउट एनी इश्यू. हा प्रिंट होतं, थोडं विचित्र प्रिंट होतं, बट इट्स ओके. इट हॅव जस्ट मॅप दॅट स्पेस. लक्ष येते का? ओके, अशाच प्रकारे तुम्ही डायमेन्शन्स वाढू शकताय. ओके, सो चला अजून डायमेन्शन्स आपण इन्क्रीज करूया. सो इथे मी म्हणेल की लाईक 3,4. ओके, 3,3. यू कॅन जस्ट यूज लाईक से, आता 2D आहे तर तुम्ही इथे एन डायमेन्शनल अरे पण क्रिएट करू शकताय. 5,6, 5,7, सॉरी 7,8. ओके, परत मी इथे 8,8 पण यूज करू शकतो, असं काही फरक नाही पडत. तर इथे डायमेन्शन्स आता बदललेले आहे, दिसलं का? पहिले 2 होते, आता कॉलम रोज किती आता टोटल इथे? 1, 2, 3, 4 आणि 5. तर यामध्ये आपण रोज आणि कॉलमने काम करतो. किती रोज आहे? 5. कॉलम किती आहे? 2. हा 1, 3, 5, 7, 8 हा एक कॉलम, 2, 4, 6, 8, 8 हा एक कॉलम. तर बेसिकली ते रोज आणि कॉलम मध्ये आपण काम. तर हा जो असतो ना, हा झाला तुमचा 1 डायमेन्शनल अरे, हा झाला तुमचा 2 डायमेन्शनल अरे, आणि हा एन डायमेन्शनल अरे. कारण यामध्ये तुम्ही डायमेन्शन चेंज करू शकता. ओके, हा काही 2x2 चा नाही, हा 1x1 चा आहे, हा 2x2 चा आहे. पण हा 3x3 चा आहे का? नाही. सो दिस इज कॉल्ड द एन डायमेन्शनल अरे. ओके, सो आता यांची थोडी नावं समजून घेऊया. सो इव्हन तुम्ही यामध्ये पण अरे देऊ शकता. ओके, इट डझंट मॅटर, यू कॅन जस्ट यूज सम मोर ओव्हर हियर. ओके, अँड दिस विल वर्क. इट डझंट हॅव एनी इश्यू विथ दिस. ओके, तर आपण या प्रकारे करूया, म्हणजे हा एन डायमेन्शनल अरे होईल तुमचा. हा तुमचा एन डायमेन्शनल अरे झाला. म्हणजे बघा, अरेच्या मध्ये परत अरे, असे खूप कॉम्प्लेक्स अरे असतात. तर जो पहिला असतो ना, याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात वेक्टर. काय म्हणतात? वेक्टर. ओके, जो दुसरा असतो ना, त्याला टेक्निकल भाषेत मेट्रायसिस म्हणतात. मेट्रायसिस. ओके, किंवा मेट्रिक्स पण म्हणतात. ओके, सो इट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स, किंवा काही मेट्रायसिस पण म्हणतात. ते डिपेंड करतं तुम्हाला काय म्हणायचं. आणि जेव्हा तिसरा असतो याला टेन्झर म्हणतात. काय म्हणतात? टेन्झर. तर ज्यावेळेस तुम्ही एक नंपाय मध्ये एक वन सिंगल डायमेन्शन अरे देतात, तर याला वेक्टर म्हणतात. जर तुम्ही त्याला डायमेन्शन जर मॅच असेल तर बेसिकली मेट्रायसिस म्हणतात. ओके, किंवा मेट्रिक्स म्हणतात. आणि जर आपण टेन्झरचा विचार केला तर टेन्झर म्हणजे काय? जिथे एन डायमेन्शन अरे येतो, जे सगळ्यात कॉम्प्लेक्स असतात. ओके, त्याला काय म्हणतात? टेन्झर. इथपर्यंत क्लिअर आहे? लिहून घ्या. हे मी पूर्ण डॉक्युमेंटेशन देणार आहे. ओके, याचं, सो डोंट वरी. येस, लक्षात आलं इथपर्यंत?
तर जेव्हा आपण सिंगल घेतो त्याला काय म्हणतात बघा, यालाच तुम्ही 1D पण म्हणू शकता. ओके, काय म्हणतो आपण याला 1D. हा जेव्हा आपण ॲरेच्या आतमध्ये दुसरा ॲरे यूज करतो याला काय म्हणतो आपण 2D. काय म्हणतात 2D. आणि जेव्हा आपण इथे यूज करतो याला म्हणतात 3D ॲरे. 1D 2D आणि 3D याला डायमेन्शन्स म्हणतात. अजून आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, आणि सपोज जर आपण एक नंपायचा ॲरे क्रिएट केला, काय क्रिएट केला नंपायचा ॲरे. ओके, पण त्या ॲरेमध्ये आपण काही व्हॅल्यूज जर नाही पास केली तर याला 0D म्हणतात. काय म्हणतात 0. करंटली हा राहू द्या. ओके, वी विल डिस्कस इट आफ्टरवर्ड्स, कारण त्याचा यूज आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारे समजून घ्यायचा. सो वी हॅव 1D 2D अँड 3D. 3D ला म्हणतात टेन्झर, 2D ला म्हणतात मॅट्रिक्स आणि 1D ला काय म्हणतात वेक्टर. हे वर्ड डायरेक्ट तोंडपाठ करून ठेवा. ओके, याला अल्टरनेटिव्ह आहे मॅट्रिक्स. याला अल्टरनेटिव्ह वर्ड आहे मॅट्रिक्स. ओके, येस. आता क्वेश्चन असा येतो नेक्स्ट पॉइंट, लाईक हाऊ टू चेक. ओके, पहिलं नमपायचं वर्जन. ओके, सो हाऊ टू चेक अ नमपाय वर्जन. सो बेसिकली जर तुम्हाला नमपायचं वर्जन चेक करायचं असेल, ओके, यू कॅन जस्ट यूज प्रिंट numpy डॉट डबल अंडरस्कोर वर्जन. ओके, आणि जर याला आपण रन केलं तर इथे तुम्हाला नमपायचं वर्जन दिसेल. खाली किती वर्जन नमपायचं 2.5.0 ते आपण करंटली यूज करतोय. ओके, अजून एक कन्सेप्ट असा आहे की जर मी क्लिअर करेन. ओके, अजून एक कन्सेप्ट असा आहे, इफ आय वॉन्ट टू चेक की याचा डेटा टाईप काय, कोणता एन ॲरेचा. सो मी डायरेक्टली ते टाईप यूज करून आपण चेक करू शकतो, जे पायथनचं बाय डिफॉल्ट असतं. सो इफ आय ट्राय टू रन दिस, इट विल शो दॅट की याचा डेटा टाईप काय आहे, क्लास ॲज numpy nd ॲरे. काय म्हणतात nd ॲरे. ओके, सो nd आहे. nd म्हणजे काय एन डायमेन्शनल ॲरे. लक्ष येते का? म्हणजे इथे तुम्ही 1D घ्या 2D घ्या 3D घ्या, तो डेटा टाईप काय देणार आहे numpy डॉट nd ॲरे. ओके, हा डेटा टाईप फिक्स राहील, हे एक लक्षात ठेवा. नाव लेट्स मूव्ह फॉरवर्ड. मग आता क्वेश्चन असा आहे की जर हे जे ॲरे यांचं आपल्याला डायमेन्शन चेक करायचं तर कसं चेक करणार. बघा, आता आपण प्रिंट जिथे जिथे मी केलेलं आहे त्याला मी सध्या कमेंट करेल. इट्स कमेंटेड. ओके, आणि चला आता आपण यांचं डायमेन्शन चेक करूया. सो इथे मी म्हणेल प्रिंट ओके एन ॲरे np ॲरे डॉट एन डीम. काय यूज करतो आपण एन डीम. ओके, एन डीम म्हणजे एन डायमेन्शन. ओके, सो जस्ट विल यूज एन डीम. आणि आता याला मी जर रन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथे डायमेन्शन दिसेल. किती नंबर दिसतोय 1. तर इथे मी असं लिहिल लाईक डायमेन्शन is let's use that one. Dimension is आणि इथे आपण प्रिंट करूया. सो इट विल जस्ट प्रिंट दॅट. डायमेन्शन किती आहे येस 1. ओके, चला आता हाच कोड आपण काय करणार आहे, वी आर जस्ट गोइंग टू कॉपी दिस लाईन आणि 2D च्या नंतर पेस्ट करूया. सो व्हॉट डायमेन्शन इट विल गिव्ह 2. ओके, आणि हाच जर आपण इथे पेस्ट जर केला तर काय डायमेन्शन येऊ शकते सांगा बरं.
Okay, so 1D, 2D आणि 3D. So that is what the dimension is. So if you want to check the dimension of array, ओके, त्यासाठी आपल्याला याची जरूरत पडते. आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल की असं का करायचं? जेव्हा आपण न्यूमरिकल सोबत काम करतो, ओके, स्टॅटिस्टिक्स सोबत काम करतो, तेव्हा आपल्याला याची जरूरत पडते. तुम्ही गणितामध्ये बघितलेलं असेल, आपण गुगलवर जाऊया, थोडंसं गणित पण बघूया, छान असतं. ओके, सो इथे आपण गुगलवर जाऊया सर्वात आधी, अँड लेट्स सर्च फॉर मॅट्रिक्स. ओके, क्लिक over. मॅट्रायसिस हे बघा, तर हे आपण बघितलेलं असेल. ओके, इट्स ओपन इमेज, हे कुठंतरी बघितलेलं असेल तुम्ही. हे बघितलेलं आहे का? असं बघितलेलं आहे ना? येस. तर बेसिकली या मॅट्रायसिस सोबत आपण ना ऍडिशन आणि ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करत असतो. पहिला मॅट्रिक्स घ्यायचा, दुसरा मॅट्रिक्स घ्यायचं, ते पहिला रो दुसऱ्या सोबत, दुसरा रो तिसऱ्या सोबत, केलेलं आहे ना? बस हेच आपल्याला इथे करायचं आहे. फक्त जे आपण तिथे मॅथ मॅन्युअली करत होतो, इथे आपल्याला सिस्टीम यूज करायची. लक्षात आहे? ओके, येस. सो दिस इज समथिंग हाऊ द मॅट्रायसिस ऑर मॅट्रिक्स लुक्स लाईक. ओके, तर इथे जर मी म्हटलो की सम ऑफ टू मॅट्रिक्स, ओके, तर बघा इथे आपल्याला मॅट्रिक्सची सम मिळेल. कशी असते ती सम? बघा, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स म्हणजे आपला हा झाला पहिला एक मॅट्रिक्स. ओके, म्हणजे हा 2D अरे आपल्या भाषेमध्ये. हा पण एक कोणता आहे? 2D अरे. या दोनची ऍडिशन केली काय येणार आहे खाली? काय येणार आहे? अरे काय येणार आहे? त्याचं रिझल्ट येईल, बरोबर. जर हीच गोष्ट जर तुम्हाला नंपाय मध्ये करायची, तर हे आपण पॉसिबली करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला नंपायची रिक्वायरमेंट आहे. आता विचार करा, हेच जर आपण पायथन मध्ये करायचं असलं तर सोपं आहे का अवघड आहे? बेसिकली तुम्हाला लूप यूज करावे लागतील, बरोबर की नाही? आणि लूप यूज केल्यानंतर मग तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करायची. आता मला हेच जर नंपाय मध्ये करायचं असेल तर खूप सोपं आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, दोन्ही मधला फरक बघूया आता आपण. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? येस, ऑनलाईन मेंबर, हे समजलंय की पायथनच्या लिस्टमध्ये आणि नंपायच्या लिस्टमध्ये किंवा अरेमध्ये काय फरक आहे? येस, ऑनलाईन Yes, मेंबर. sir. हा, हे समजलंय की 1D अरे, 2D अरे, 3D अरे कसे असतात? समजलंय का? हो सर. हा, व्हेरी गुड. हो सर. आणि आतापर्यंत आपण काय चेक केलं की नंपायचं वर्जन कसं बघायचं आणि नंपायचं डायमेन्शन कसं चेक करायचं, बरोबर. आता आपण ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर आपण हे चेक करू की नंपायमध्ये जेव्हा जर आपण लिस्ट यूज केली, त्याच्यासोबत काही ऑपरेशन परफॉर्म केले आणि जर का नंपाय सोबत जर ऑपरेशन परफॉर्म केले तर त्याच्यामध्ये काय फरक आहे. ओके, लेट्स सी दॅट, बट वी विल टेक अ ब्रेक फॉर इट. ओके, पहिला आपण ब्रेक घेऊया आणि त्यानंतर डिस्कशन करूया. सो लेट्स हॅव अ ब्रेक.
Okay, so let's resume. Okay. Yes, माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर. Okay, great. Great. So let's resume. Okay. Okay, fine. So let's start with the very first part. Okay. So now we are going to see regarding the one. Okay. So yes, मी ते तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याकडे like 0 dimensional पण array असतो. Okay, which is called as a scalar. Okay, that is called as a 0D. आता 0D कसा असतो? It's a simple np dot array and then we will just pass a number. एकच value. Okay, that is going to be a 1. So याला पण आपण print करूया. So just I will say dmax. So if I try to run this, it will show dimension is 0. असे किती पण डायमेन्शन असतं, असं नाही की फक्त 3 डायमेन्शन पर्यंत आहे, n डायमेन्शन्स आहे यामध्ये. पण जेव्हा आपण 3च्या वरती जातो किंवा 3 पासून वरती, त्याला आपण बेसिकली टेन्झर म्हणतो. काय म्हणतात? टेन्झर. चला आता आपण एक खूप मोठा डिफरन्स बघूया. ओके, पायथन मध्ये आणि पायथनच्या लिस्टमध्ये आणि नमपाय मध्ये, आणि मग आपण आपली प्रोसेस स्टार्ट करूया. सो आय विल जस्ट से हियर 1.2 dash intro .py. लेट्स से की आपल्याकडे एक लिस्ट आहे. आय विल जस्ट अंडरस्कोर लिस्ट and here I will create 1 2 3. काय क्रिएट केलं मी ते 1 2 3. Okay, and now let's go to the Python. So let's create a numpy array. So इथे underscore np array as np dot array. Let's import it first. So import numpy as np and इथे np array and let's create 1 2 3. Okay, so आता याला जर मी प्रिंट केलं लिस्टला, so let's print this list. Okay, and let's say multiply by 2. काय आउटपुट येईल बरं जर लिस्टला आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर? दोन लिस्ट येतील. बरोबर बोलले. त्या ऍक्च्युली 2 लिस्ट नाही ना, ते रिपीट होतं. काय होतं? रिपीट होतं. सो इथे जर आपण याला रन केलं, जस्ट आय विल से 2 dash intro. ओके, लेट्स प्रिंट इट फर्स्ट. लेट्स सेव्ह इट, लेट्स प्रिंट इट. तर इथे तुम्हाला 1 2 3 1 2 3 किती वेळेस प्रिंट झालं? 2दा. ओके, पण हेच जर आपण नमपायच्या अरे सोबत जर केलं, त्यासोबत करायचं आपल्याला नमपायच्या अरे सोबत. आय विल जस्ट से np array. You will see one magic that it will multiply it. काय होत आहे? मल्टिप्लिकेशन होती. समजतंय का दोन्हीमध्ये फरक काय? त्यामुळे जर कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर करायचे असेल तर आपण काय यूज करणार? मग नमपायचा अरे, कारण तो सोपा आहे. आता मी हेच जर मला जर मल्टिप्लाय करायचं असतं, सपोज मला हेच आउटपुट नमपायचं हवंय, काय केलं असतं बरं आपण? त्यासाठी आपण सिम्पली काय केलं असतं, एक लिस्ट आपण असं लिहिलं असतं. काय लिहिलं असतं इथे? we would have just used loop over here. Okay, so इथे आपण काय म्हटलं असतो? for value in your list name underscore list. ओके, किंवा आपण रेंज घेतली असते, बरोबर ना? किंवा लिस्टच घेऊया, लिस्ट. आणि मग काय केलं असतं? आपण एक नवीन लिस्ट ओपन केली असती. ओके, आणि या नवीन लिस्ट मध्ये काय केलं असतं आपण? अंडरस्कोर लिस्ट, डबल अंडरस्कोर लिस्ट. ओके, त्यामध्ये आपण काय केलं असतं? इथे म्हणलं असं डॉट अपेंड
आणि मग अपेंड मध्ये काय केलं असं व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 2. बघा, एक ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला जे नमपाय सारखं आहे, त्याला आपल्याला किती लाईन लागलात? 2 लाईन. प्लस लुपिंग पण लागली, बरोबर की नाही? पण हेच काम नमपाय मध्ये किती सिंपल आहे. समजतंय का जे मी सांगतोय ते? म्हणजे याचा अर्थ असं, जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल पाय सोबत काम करतात, तेव्हा तुम्हाला हे जे एवढे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स आहे, हे कॅल्क्युलेशन न करता तुम्ही सिंपल शॉर्टकट यूज करू शकताय, विच मेक्स युअर लाईफ मोर इझियर. प्लस हे सर्व लॉजिक कुठे रन होणार आहे? पायथन मध्ये, बरोबर ना? त्यामुळे याला वेळ जास्त लागणार, बरोबर की नाही? कारण पायथन मध्ये काय होतं की प्रत्येक वेळेस तो जो डेटा आहे तो ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे, त्यामुळे त्याला रीड राईटला वेळ लागेल. प्लस ही लुपिंग पण करायचं आहे, विच इज ऍक्च्युअली विल टेक अ टाइम. तर यापेक्षा ह्या वे मध्ये आपण जर केलं तर सर्व सोपं होऊन जातं. सो अ मल्टिप्लिकेशन ऑफ दिस विल जनरेट अ डुप्लिकेट ऑफ अरे. ओके, बट हे जर आपण नमपाय मध्ये जर केलं तर ऍक्च्युअल आपल्याला स्टॅटिस्टिकल आउटपुट भेटेल. काय भेटेल ते आपल्याला? अ स्टॅटिस्टिकल आउटपुट विच इज ऍक्च्युअली व्हेरी परफेक्ट. समजतंय? लिहून घ्या. येस, हा एक डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स. ओके, आलं लक्षात? ओके, झाले लिहून? सर्वांचा हात वरती करा, ऑनलाईन मेंबर्स, इफ इट इज डन. मी उद्या ओरल घेणार आहे, पहिले 10 मिनिटं. जे जे मी शिकवलंय ते मला पूर्ण तोंडपाठ हवंय डायरेक्टली. येस, इट इज डन, व्हेरी गुड. चला, आता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं ऑनलाईन वाला, आठवतं का? मॅट्रिक्सचं. चला, हे करून बघायचं का? इट्स व्हेरी इझी. ओके, लेट्स सी. सेम नंबर आपण घेणार. ओके, लेट्स ट्राय दॅट थिंग्स. ओके, सो आता जर मला हे ऑपरेशन परफॉर्म करायचं, किती डायमेन्शन आहे आपल्याला इथे अरे? 2D अरे. किती डायमेन्शन आहे? 2D. आपल्याला 2D अरे क्रिएट करावं लागेल. सो जस्ट आय विल से एक्झाम्पल, आणि एक्झाम्पल घ्या. सो आय विल जस्ट से दॅट अरे 1, ओके, np डॉट अरे, np डॉट अरे, आणि या अरे मध्ये आपण एक अरे पास करू. ओके, वी विल जस्ट क्रिएट 2 डायमेन्शन अरे, 1 2 1 5 7 3. सो पहिला अरे काय आपला? 1 5, दुसरा 7 7 3. ओके, लेट्स डू दॅट वन. सो सेम फॉर्मॅट मध्ये माझा कोणता दुसरा अजून एक अरे असेल. ओके, लेट्स क्रिएट इट. दुसरा अरे काय आपला? 12 - 1 0 9. काय? 12 - 1 0 9. ओके, सो हा झाला माझा सेकंड अरे. मग आता यांची जर आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायची, कशी? या प्रकारे. आणि आउटपुट काय आलं पाहिजे? 13 4 7 12, बरोबर? तर इथे आपण असं करू शकतो, प्रिंट array of 1 plus array of 2. So if I try to run this, you will see that it will print the same out. बघा, जी कॉम्प्लेक्स लॉजिक आहे त्याने काय केलं, इथे सिम्प्लिफाईड कॅल्क्युलेशन करून दिलं. म्हणजे जे आपण एक्झाम्पल इथे बघितलं होतं ऍडिशनचं, सेम एक्झाम्पल आपण इथे इम्प्लिमेंट केलं. सो यू कॅन से दिस इज अ व्हेरिएबल
ए, दिस इज व्हेरिएबल बी, आणि इथे काय केलं आपण ए प्लस बी. ओके, अँड दॅट्स इट. सो दोन मॅट्रिक्सची जर ऍडिशन करायची असेल तर NumPy मध्ये खूप सिंपल आहे. इट्स व्हेरी व्हेरी इझी. येस, हे लिहून घ्या बरं. झाले लिहून? सो जर मला मल्टिप्लिकेशन करायची तर आपण मॅट्रायसेसचे सगळे ऑपरेशन करू शकतोय. 4 मेजर ऑपरेशन असतात: ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तुम्ही मॅट्रायसेसचे सगळे ऑपरेशन इथे करू शकताय. माझी रिक्वेस्ट आहे, मॅट्रायसेस माहित नसेल तर थोडंसं एक 8वी 9वी 10वीची बुक्स बघा. ओके, नसेल तर 11वी 12वीचे बघितले तरी चालेल, त्यामध्ये आहे हे. ओके, एवढं काय डिफिकल्ट नाही, बट जस्ट एक मल्टी डायमेन्शन आहे. ओके, सो येस, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? इथपर्यंत? येस, ऑनलाईन मेंबर्स? नो सर. ओके, ग्रेट. चला, इंट्रोडक्शन समजलं दोन्ही पण? NumPy काय असतो, अरे कसा डिक्लेअर करायचा, NumPy सोपं का बरं आहे लिस्टपेक्षा, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा ते कसं ऑपरेट होतं, किंवा मॅट्रायसेसचे जर का ऑपरेशन परफॉर्म करायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, तर कसं करू शकतो आपण ते लक्षात आलंय? व्हेरी गुड. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक. ओके, that is called as array and functions. Okay, let's work with that one. Yes, arrays and yes, array functions, जे बेसिकली तुम्ही त्याला मॉड्यूल नेम पण देऊ शकता, array information functions. array information function म्हणजे त्या array बद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते त्या फंक्शन्स थ्रू. ओके, चला वन बाय वन आता आपण लर्न करूया. So let's say clear, let's say over here I will just say in Python import NumPy as NP. ओके, चला पहिला अरे आपण एक क्रिएट करू. सो आय विल जस्ट से NP अरे, NP डॉट अरे, NP डॉट अरे, आणि एक अरे क्रिएट करूया. ओके, सिंपल. सो आता या अरे बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन हवी. तर सगळ्यात पहिले जे फंक्शन आपण बघितलं होतं अरे बद्दलचं, तर ते बघितलं होतं डीम. कोणतं बघितलं होतं? ndim. सो डीम काय ndim काय करतं, आपल्याला डायमेन्शन प्रोव्हाइड करतं. सो जस्ट राईट इट डाऊन. सो आय विल जस्ट से दॅट NP array dot ndim. What it will provide us? काय प्रोव्हाइड करेल हा? आपल्याला हा डायमेन्शन प्रोव्हाइड करेल. काय प्रोव्हाइड करेल? डायमेन्शन. ओके, दॅट इज अ फर्स्ट वी हॅव ॲज अ प्रॉपर्टी. ओके, सो लेट्स से करंटली आपण इथे जो अरे यूज करतोय, ओके, याची आपण शेप चेक करू शकतोय. शेप म्हणजे काय? किती रोज आहे आणि किती कॉलम. काय चेक करता येते आपल्याला याची?
शेप चेक करता येते. तर यासाठी आपल्याकडे एक मेथड असते ज्याला म्हणतात शेप. np-array डॉट शेप. ओके, सो याला जर मी रन केलं, इट विल जस्ट प्रोव्हाइड अ शेप. ओके, तर रोज मध्ये किती टोटल आहे? टोटल किती नंबर आहे? राईट. आणि जो सेकंड आहे त्यामध्ये काय आहे का? नाही. सो नाव लेट्स मेक अ 2D. ओके, सो मी ते म्हणेल की फर्स्ट मध्ये 4 आहे आणि सेकंड मध्ये पण 4 आहे. नाउ इफ आय ट्राय टू मेक अ 2D, बघा किती रोज आहे आता? रोज किती आहे? रोज किती आहे? 2 आहे ना, बघा ना. अरे बाळांनो, हे असं असतं, एवढं गडबडू नका तुम्ही. हे बघा, पहिल्या याच्यामध्ये आता रोज सांगा किती आहे? हा जो बाहेरचा अरे याच्यामध्ये किती व्हॅल्यूज आहे? 1 आणि 2. मग ती पूर्ण एक जी आतली व्हॅल्यू असते ती एक रो झाली. ओके, सो ही झाली एक रो. किती रोज आहे आपल्याकडे? 2. आणि कॉलम बघा किती? 1 2 3 4. किती कॉलम आहे? 4. तर इथे जे तुम्हाला आउटपुट येत आहे 2/4, हे कसं येत आहे? रोज अँड येस. तर असतं, हे असं असतं, रो आणि कॉलम. रो अँड कॉलम. तर तुम्हाला भेटतात रोज आणि त्याच्यातले कॉलम. ओके, सो शेप प्रोव्हाइड्स, लिहून घ्या, शेप प्रोव्हाइड्स or it returns a structure of array in rows and column. It provides structure of array in rows and column. Okay, सो वन डायमेन्शनल अरे मध्ये फक्त रोज असतात, कॉलम असतात का? नाही. जेवढे तुम्ही कॉमा द्याल तेवढे रोज क्रिएट होते ऑटोमॅटिकली. ओके, पण जेव्हा तुम्ही 2D 3D अरे कराल त्यामध्ये तो एक अरे जो असतो ती एक झाली रो. आणि एक्झाम्पल पण लिहा. So it provides rows and columns. ओके, एक 3D अरे क्रिएट करायचा का? करायचा. ओके, चला आपण इथे बनवूया. सेम मी कॉपी करेल किंवा मॅन्युअली क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से 3D अरे. दिस आर से np डॉट so 3D array. Okay, so array आणि यामध्ये आपण बघा हा झाला वन डायमेन्शन. आता समजून घ्या, पहिला अरे म्हणजे काय? पहिला अरे म्हणजे आपला वन डायमेन्शन. त्याच्या आतमध्ये मी एक स्क्वेअर घेतला, हा झाला 2 डायमेन्शन. ओके, आता या 2 डायमेन्शन मध्ये मी परत एक अरे घेतला, हा झाला 3rd डायमेन्शन. बरोबर, म्हणजे आपण 1,2. किती रोज आहे? 2. बरोबर. चला अजून एक घेऊया. लेट्स सेव्ह इट. सर्वात आधी आपण याचं डायमेन्शन प्रिंट करूया. So just I will say print 3D dot ndim and let's run it. ओके, सो इट किती डायमेन्शन आहे? इथे खाली बघा, हे मी वरचं कमेंट करतो, इथे लक्षात येईल. किती डायमेन्शन आहे बघा बरं? 3 डायमेन्शन. बरोबर. ओके, आता आपण याचे शेप प्रिंट करूया. शेप बघा बरं कशी आहे? शेप बघा, टोटल नंबर ऑफ रोज. ओके, सो आता यामध्ये टोटल ब्लॉक किती आहे? इथे बघा 2 1 आणि 3. तर जेव्हा तुम्ही 3D घेतात तेव्हा ते काय रिप्रेझेंट करेल हे लिहून घेऊया आपण एकदा. तो हा काय रिप्रेझेंट करेल? फर्स्ट इट विल रिप्रेझेंट ब्लॉक. काय रिप्रेझेंट करेल? ब्लॉक. त्यानंतर रो आणि त्यानंतर. आता हे कसं करतो हे लक्षात घ्या. सो यामध्ये टोटल ब्लॉक बघा बरं किती आहे? 1 आणि
2 किती ब्लॉक आहे 2 ब्लॉक आला पहिला बरोबर प्रत्येक ब्लॉक मध्ये रो किती आहे बघा एक रो अरे आता ही झाली पहिली रो ही झाली दुसरी रो ही झाली तिसरी रो 4,5 किती रोज आहे इथं आता करंटली तिसऱ्या डायमेन्शन मध्ये 3 आहे पण आता आपण मी ह्या काढल्या तर किती रोज आहे एकच रो आहे ना ते इथे 1 आलं बघा रो आणि प्रत्येक रो मध्ये कॉलम बघा किती आता हा झाला पहिला कॉलम बरोबर आणि हा झाला दुसरा कॉलम लक्ष येत आहे का सो जेव्हा तुम्ही 2D यूज करा तेव्हा रो आणि कॉलम येतात जेव्हा 3D यूज करा तेव्हा काय येईल ब्लॉक रो आणि कॉलम ओके आता मला जर सर्व 2 हवे असेल तर मी काय करेल ते सिम्पली याला फक्त दोनदा कॉपी करेल म्हणजे मला प्रत्येकाच्या मध्ये 2 रोज आणि 3 कॉलम आता जर आपण रन केलं तर आउटपुट वेगळं येईल आपल्याला 2 येतं बघा ब्लॉक पण 2 आहे 1 आणि 2 प्रत्येक ब्लॉक मध्ये 2 रोज आहे 1 आणि 2 1 आणि 2 आणि प्रत्येक रो मध्ये 2 कॉलम आहे म्हणजे दिस इज फर्स्ट कॉलम दिस इज सेकंड कॉलम तर कॉलम 2 आहे याच्यामध्ये येस लक्षात आलं इथपर्यंत नेक्स्ट मेथड आहे साईज नेक्स्ट मेथड कोणती आहे जस्ट अ मिनिट लेट्स लर्न द नेक्स्ट वन दॅट इज साईज ओके आता साईज म्हणजे काय की या टोटल अरे मध्ये किती एलिमेंट्स आहे सांगा बरं मला मोजून किती एलिमेंट्स दिसतात मोजा ना एलिमेंट्स किती एलिमेंट म्हणजे नंबर्स किती आहे व्हेरी गुड शी इज ऍब्सोल्युटली राईट किती टोटल 8 सो इथे जर आपण असं केलं प्रिंट एनपी अरे डॉट साईज इथे आपल्याला प्रिंट मध्ये साईज किती येते बघा 8 तर साईज काय रिप्रेझेंट करते टोटल एलिमेंट्स इन अ अरे ओके येस लिहून घ्या टोटल एलिमेंट्स इन एन अरे टोटल एलिमेंट्स इन एन अरे चला आता आपण थोडंसं चेंज करूया इथे मी म्हणेल 3 2 आता सांगा बरं किती एलिमेंट्स आहे टोटल किती एलिमेंट टोटल 12 जर आपण रन केलं तर साईज किती आली पाहिजे लेट मी सेव्ह दिस आय एम सो सॉरी इथे आपण ऍक्च्युली चेंज केलं याचा आपण यूज करूया सो इट विल शो अस 12 दिसतंय का दिसतंय ना टोटल साईज त्यांनी तिथे आपल्याला सांगितली हे एलिमेंट्स किती एलिमेंट्स आहे अरे किती आतमध्ये तो मॅटर नाही करा So basically, whenever you are using a size always returns total elements. Element म्हणा किंवा व्हॅल्यू ओके इन अरे किती डायमेन्शन हे मॅटर करत नाही
shape always returns a shape of a array. Okay, in a column, number and block. लक्ष येते इथपर्यंत? क्लिअर आहे ऑनलाईन मेंबर्स? हे क्लिअर आहे का? Yes. Yes, sir. ओके फाईन. ओके फाईन. सो आता नेक्स्ट आपण लर्न करणार आहे दॅट इज गोइंग टू बी हाऊ टू चेक अ डेटा टाईप ऑफ numpy array value किंवा एलिमेंट. ओके, सो टू चेक अ डेटा टाईप, चेक डेटा टाईप. तर आपण नॉर्मली डेटा टाईप चेक केली तेव्हा काय आली होती आपल्याला? numpy डी अरे, बरोबर बरोबर ना? ती एनडी अरे आली होती आपल्याला डेटा टाईप. पण आपल्याला ते नाही चेक करायचं, आपल्याला हे चेक करायचंय की या पर्टिक्युलर वनची डेटा टाईप काय. काय चेक करायचं आपल्याला? पर्टिक्युलर वनची डेटा टाईप काय. सो हियर वी विल जस्ट चेक अ डेटा टाईप. ओके, अँड फॉर दॅट जस्ट आय विल से प्रिंट 3-dimensional array डॉट डी टाईप. काय प्रिंट करणार आपण? डी टाईप. ओके, अँड if I try to run this, it will give me a value as int 64. काय दिल तो आपल्याला? int 64. Okay, which is very common, we will get. सो मग क्वेश्चन असे कोणते कोणते डेटा टाईप आहे, चला ते पण बघूया. सपोज या कोणत्या पण याच्यामध्ये तुम्ही 0.5 दिला. काय दिलं मी आता? 0.5. तर बघा पहिले सगळे इंटिजर होत्या, त्याच्यामध्ये फ्लोट किती आहे? 1 आहे. आता याला जर आपण सेव्ह जर केलं आणि जर रन केलं तर ते ऑटोमॅटिक फ्लोट 64 मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे एक जरी पॉइंट वाला नंबर असेल ना, ते कशामध्ये कन्वर्ट होतं ऑटोमॅटिकली? फ्लोट मध्ये. हे लक्षात ठेवा, पूर्ण ॲरे फ्लोट मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे लॉजिकली हे 1.0 2.0 असं दिसेल. ओके, माझा क्वेश्चन असे किती डेटा टाइप्स आहे आपल्याकडे? सो चला डेटा टाइप्स लिहून घ्या. वन बाय वन वी विल गो विथ द डेटा. सो द व्हेरी फर्स्ट वी हॅव int 8. ओके, int 8. तर हा बेसिकली 8 बीट इंटिजर असतो. किती बीट? 8 बीट इंटिजर. In the same way we have 16 bit. किती बीट? 16. int 16, which is 16 bit. Okay, त्याचबरोबर आपल्याकडे 32 पण आहे, int 32, which is 32 bit. Then we have int 64, जे आता आपण बघितलं होतं, बरोबर? तर 64 bit. इन द सेम वे इथे आपण फ्लोट किती बघितला होता? फ्लोट किती होता आउटपुट? फ्लोट 64. तर आपल्याकडे फ्लोटचे दोन डेटा टाइप्स, फ्लोट 32 and float 64. ओके, सो फ्लोट 32 जेव्हा आपण यूज करतो तेव्हा बेसिकली याला डेसिमल म्हणतात. काय म्हणतात? डेसिमल. जेव्हा आपण फ्लोट 64 यूज करतो, सो वी से इट एज अ हाय प्रिसिजन डेसिमल. हाय प्रिसिजन डेसिमल. ओके, आणि त्यानंतर एक लास्ट डेटा टाइप असतो तो म्हणजे ट्रू फॉल्स किंवा बुलियन. बेसिकली इट रिटर्न्स ट्रू ऑर फॉल्स. आणि याला आपण बुल म्हणतो इथे पायथन मध्ये. ओके, सो डेटा टाइप्स आपल्याकडे कोणते कोणते? इंटिजर 8, इंटिजर 16, इंटिजर 32, इंटिजर 64. फ्लोट मध्ये फ्लोट 32, फ्लोट 64 आणि बुलियन मध्ये बुलियन, दॅट इज अ बुल व्हॅल्यू. ओके,
हे क्लिअर आहे? येस, हे क्लिअर आहे इथपर्यंत? सो साईज म्हणजे काय असते? टोटल एलिमेंट्स. साईज म्हणजे काय असते? टोटल एलिमेंट्स. ओके. डी टाईप म्हणजे डेटा टाईप चेक करण्यासाठी. int 8, int 16, int 32, int 64. ओके. फ्लोट 32, फ्लोट 64 आणि बुलियन. ओके. सो आता एक कन्सेप्ट समजून घेऊया. वी आर गोइंग टू सी बघा, इथे आपण कोणती टाईप बघितली होती? साईज. तर तो टोटल एलिमेंटचा काउंट देतो. पण मला इथे आयटमची साईज चेक करायची की सपोज माझ्याकडे 8 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे आपल्याकडे? करंटली किती इथे? 12 एलिमेंट्स आहे. ओके. दुसरा ॲरे घेऊया आपण एक्झाम्पलसाठी. सो जस्ट से दॅट एनडी ॲरे, just I will say 1, 2 and 3, but this will be np.array, and here I will just say 1, 2 and 3. सो आता मला हे चेक करायचं बघा. आता आपण आधी प्रिंट करूया. ओके. प्रिंट काय करणार आपण त्याची? सो आय विल जस्ट से एनडी ॲरे डॉट साईज. काय प्रिंट करणार आपण? साईज. हे वरचे जे आहे ना त्यांना मी कमेंट करेल, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू प्रिंट देम. लेट्स क्लिअर इट. लेट्स रन इट. तर बघा इथे टोटल एलिमेंट किती आहे? Just a minute. So ND array, NP array, then ND array. Yes. तर टोटल एलिमेंट किती आहे त्याच्यामध्ये? 3 आहे, बरोबर. तर इथून आपण प्रत्येक आयटमची टोटल ॲरेची साईज पण कॅल्क्युलेट करू शकतो. आयटम साईज. ओके. काय कॅल्क्युलेट करू शकतोय? आयटम साईज. म्हणजे एक आयटम किती साईज घेतोय आणि टोटल किती साईज घेत आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो आय विल जस्ट से दॅट एनडी ॲरे डॉट आयटम size. ND array dot item size. Okay. So if I hold this, what it says? Unknown word. Items size. Okay. Integer property. Okay, let's try to run it. हा. सो त्याची साईज किती दिली आपल्याला? 8. ओके. साईज किती दिली? 8 बेसिकली. म्हणजे हा जो स्पेसिफिक ॲरे याची साईज 8 ची. ओके. आयटम साईज. अँड नाव मला हे चेक करायचं की हा किती मेमरी ॲलोकेट होती झालेली. याला काय चेक करायचं आपल्याला? मेमरी ॲलोकेशन किती झाली. सो फॉर दॅट वी यूज अ डेटा टाईप दॅट इज कॉल्ड ॲज फॉर दॅट वी यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड ॲज n byte. n bytes. सो जर आपण याला रन केलं, यू विल सी दॅट इट विल गिव्ह मी अ बाईट. ओके. आता हे कसं कॅल्क्युलेट होतं लक्षात घ्या. टोटल एलिमेंट्स किती आहे? 3. त्या ॲरेची टोटल साईज किती आहे? 8. 8 into 3. That is how it will calculate the size. So इथे आउटपुट येईल 3. ओके. Here it will be 8. Okay. And here it will give us size plus size, item size into item size. So that will provide us the exact memory allocation. म्हणजे हा जो ॲरे आहे हा किती मेमरी अलोकेट करतोय? 24 बिट. ओके. सो किती मेमरी अलोकेट करतोय हा? सो इट हॅव जस्ट अलोकेटेड 24 बाइट्स. किती मेमरी अलोकेट करतोय हा? 24 बाइट. ओके.
क्लिअर इथपर्यंत? हा येस सर. ओके सो येस, सो या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन? येस, इथपर्यंत काही कॅल्क्युलेशन, कोणाला काही क्वेश्चन? ओके, आता हे तुम्हाला लक्षात आलं ना, हे 3 कसं आलं, हे 8 कसं आलं, कसं आलं? 3 म्हणजे काय आहे? साईज कसं येईल? काउंट ऑफ एलिमेंट आहे, बरोबर ना? साईज म्हणजे काउंट टोटल, बरोबर. हा 8 कसं काय आला? 8 कसं काय आला? अरे बाळांनो, हे बघा, हा बाईट आहे इक्वल्स टू 64 बीट. किती बीट? 64 बीट. लक्ष येते का? एक बाईट जो असतो ना, तो 8, सॉरी, कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. 1 बाईट इक्वल्स टू 8 बीट. किती बीट असतो? 8 बीट. ओके, आता जर मी याचा डेटा टाईप चेक जर केला, काय डेटा टाईप याचा? जस्ट आय विल से NDRA डॉट डी टाईप. याचा डेटा टाईप सांगा बरं मला, किती बीटचा आहे? किती आहे? इंटिजर 64. इंटिजर 64 म्हणजे किती बीट? 64 बीट. मग जर एक एक बाईट जर 8 बीट आहे, मग 64 बीट म्हणजे किती बाईट झाले? 8 8 64, 8 बाईट. आणि टोटल साईज कशी आहे? 3 एलिमेंट्स आहे, एक बाईट साईज 8 बाईट आली आहे. 8 × 3 24 बाईट. हे आलं की लक्षात? आता लक्षात येते का? सोपं आहे. हे बघा, एक बाईट म्हणजे 8 बीट. ओके, आपल्याला इंटिजर कितीचा आहे? हा 64चा आहे, म्हणजे 64 बीट. मग तुम्ही 8चा पाडा सुरू करा, जिथं 64 येईल तेवढे बाईट झाले. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 8 3 जार 24, बरोबर ना? 8 4 जार 32, 8 5 जार 8 5 जार 45, 8 5 जार 40, 8 6 जार 48, 8 7 जार 8 7 जार 56, 8 8 जार 64. मग 64 आला तर 8 8 जार, म्हणून 8 बाईट आहे तिथे. ओके, हे थोडंसं समजूया, मी नोट्स देईल. आणि मग 8 × 3 म्हणजे 24 बाईट. हे बीट बाईट थोडं लक्षात घ्या. हे नंबर आहे, मी बोललेलो होतो आधीच, की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन अभ्यास करावे लागणार आहे. हे डेटा टाईप्स तुम्हाला माहीत असणं महत्वाचं आहे, आणि हे कसं कन्व्हर्जन होतं हे पण माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. असं हवेतल्या हवेत नाही लिहायचंय. लक्ष येते का? व्हेरी गुड, फाईन. सो येस, आपण इथे ब्रेक घेऊया. ओके, ऑनलाईन मेंबर समजलंय का ही कॅल्क्युलेशन? येस, जे ऑनलाईन त्यांनी कॅल्क्युलेशन समजलंय sir. त्यांना? ओके हो फाईन. सर. ओके फाईन. सो येस,
Akash will take your attendance, okay? And then you can just close up this meeting. उद्या मी याच्या रिलेटेड प्रत्येक गोष्ट विचारणार आहे. ही रेकॉर्डिंग प्रत्येकाने बघायची आणि बघितल्यानंतर याचे नोट्स पॉइंट काढायचे प्रॉपरली आणि या नंपायच्या पॉइंटला विसरायचं नाही, कारण आज आपलं फाउंडेशनचं लेक्चर आहे. आपण 2 मॉड्यूल आज कंप्लीट केले. पहिलं इंट्रोडक्शन आणि सेकंड जे होतं दॅट वॉज मेथड्स विच प्रोव्हाइड ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट ॲरे. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. सो लेट्स टेक अ पॉज ओव्हर हियर. आकाश अटेंडन्स घेईल, सो प्लीज सेशनला कोणी एक्झिट करू नका.